नमस्कार. स्वागत आहे तुमचं द आय ट्रेलवर. एक आई म्हणून जेव्हा आपण प्रवासाचा विचार करतो तेव्हा मनात फिरण्यापेक्षा जास्त काळजी असते. सर्व कसं जमेल, बाळाची रुटीन सांभाळून प्रवास होईल का, असे हजार प्रश्न असतात. पण यावेळी मी ठरवलं होतं की भीतीला जिंकून आठवणी कमवायच्या. कुठे फ्लाईटने स्मार्ट बुकिंग तर कुठे घाटाची बार्गेनिंग, आणि या सगळ्या गडबडीत शोधलेला आमचा निवांत क्षण. चला तर मग पाहूया कसा झाला आमचा हा फॅमिली ट्रिप, तोही बजेटमध्ये. बाळाला घेऊन प्रवास करणं म्हणजे एक चॅलेंज, पण योग्य नियोजन आणि थोडं स्मार्ट प्लॅनिंग केलं तर हे चॅलेंज सुंदर आठवण बनू शकते. मी कीर्तनाला घेऊन मुंबई ते वाराणसी, वाराणसी टू प्रयागराज आणि अयोध्या प्रवास कसा केला, 3 महिने आधीच फ्लाईटचे बुकिंग कसे केले, त्याचे काही हॅक्स, घाटावरची बार्गेनिंग आणि पैसे कसे वाचवले आणि ऐनवेळी हॉटेल कसं शोधलं, या व्हिडिओमध्ये मी माझा संपूर्ण ट्रॅव्हल प्लॅन आणि काही मॉम टिप्स शेअर करणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. अनेक आयांना प्रश्न पडतो की छोट्या बाळासोबत इतका लांबचा प्रवास कसा करायचा. ऐनवेळी काही विसरलं तर, माझ्याही मनात हे प्रश्न होते. पण माझ्या नोट्स काढून ठेवण्याच्या सवयीमुळे आणि काही स्मार्ट बुकिंग टिप्समुळे आमचा वाराणसी अयोध्या प्रवास एकदम सोपा झाला. त्यामुळे ऐनवेळी गडबड झाली नाही. विंडो सीटसाठी पैसे खर्च न करता ती कशी मिळवली ते अयोध्यात आमची राहण्याची सोयीपर्यंत या व्हिडिओमध्ये मी माझा संपूर्ण प्लॅन तुम्हाला सांगणार आहे. आणि या संपूर्ण ट्रॅव्हलमधून मी काय अनुभवलं या गोष्टी सुद्धा शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर पहिले आपण पाहूया फ्लाईट बुकिंग्स आणि काही स्मार्ट हॅक्स. बाळाला घेऊन प्रवास करायचा असेल तर सर्वात आधी विचार येतो तो वेळेचा. ट्रेनने 2 दिवसाचा प्रवास करण्यापेक्षा आम्ही फ्लाईट निवडली, जेणेकरून आम्ही 2 तासात पोहोचू शकलो. मी 3 महिन्या आधीच गुगल फ्लाईट्सवर ट्रॅकर लावून ठेवले होते, जेणेकरून मला प्राइस ड्रॉप जेव्हा झाले तेव्हा नोटिफिकेशन आलं आणि मी त्या प्राइस ड्रॉपमध्ये माझं बुकिंग करून घेतलं. त्यानंतर हा आमचा पहिल्यांदाच विमान प्रवास होता, त्यामुळे माझ्या फ्रेंड्स लोकांनी सुद्धा मला खूप मदत केली. फ्लाईटमध्ये सीट सिलेक्शनसाठी पैसे न देता मी एअरपोर्टवर चेकिंग केलं. तर काही फ्लाईट्समध्ये बाळासाठी आणि आईसाठी वेगळी सीट्स असतात, त्यांची एक रो ठरवून दिलेली असते. तर मोस्टली ती मिडल रो असते, तर त्यामधूनच टुडलर आणि आईसाठी किंवा बाळासाठी आपण सिलेक्ट करू शकतो जर आपण वेब चेकिंग केलं तर. त्यामुळे मी ते सिलेक्ट केलं नाही. आमचा पहिला प्रवास होता म्हणून मी विंडो सीटच मला हवी होती, तर मी वेब चेकिंग न करता डायरेक्ट एअरपोर्टवर जाऊनच माझं चेकिंग केलं. त्यामुळे आम्हाला विंडो सीट मिळून गेली. तर वाराणसीला आम्ही पोहोचल्यानंतर RD होमस्टे बुक केलं होतं एअरबीएनवरून. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथला होमस्टे छान होता, तिथलं जेवणही खूप छान होतं. आम्ही तिथे जेवण प्रिफर केलं कारण की ते जेवण घरगुती जेवण होतं, तर कीर्तनासाठी मला वेगळं बनवावं लागलं नाही, तर मी तिथूनच जेवण घेतलं. तर हा सगळा जो आमचा वाराणसीचा खर्च आहे, किती पर हेड लागले, बाळासाठी कसे लागले पैसे, पूर्ण फॅमिलीचं आमचं किती टोटल झालं, हे सगळं मी उद्याच्या पोस्टमध्ये शेअर करणार आहे ब्रेकडाऊन सकट, तर नक्की पाहाल. तर काशी विश्वनाथांचं जे आम्ही दर्शन केलं ते VIP दर्शन तिकीट होतं. ते मी महिनाभर आधी बुक करून ठेवलेलं होतं. महिनाभर आधीच त्याचे स्लॉट ओपन होतात, सो मी जसं स्लॉट ओपन झालं बुकिंग करून ठेवलं. पर हेड आम्हाला 300 रुपये लागले, बाळाचे चार्जेस घेतले गेले नाही. सो असे आमचे VIP दर्शनाचे सुद्धा 900 रुपये आमच्या तिघांचे झाले. असा आमचा हा दर्शनाचा खर्च आला. तर आमचा पिंडदानाचा अनुभव असा की जेव्हा आम्ही घाटावर गेलो तेव्हा आम्हाला 4000 5000 असे सगळे सांगत होते पंडितजी. तर आम्ही खूप सारे पंडितजी शोधले, खूप साऱ्या पंडितजीशी बोललो. तर काही पंडितजी 200-300 मध्ये सुद्धा तयार होत होते. तर एका पंडितजींना आम्ही तयार करून 100 रुपयामध्ये बनवलं. तर त्यांनी सगळे विधी वगैरे आमच्याकडून करून घेतले. आणि त्यानंतर जेव्हा शेवटाचा मंत्र होता तेव्हा त्यांनी वस्त्रदान करावं लागतं आणि ब्राह्मण जेवण घालावं लागतं, हे सगळं सांगून आमच्याकडून वरतून 1300 रुपये अजून घेतले. तर असो तो श्रद्धेचा भाग आहे, तर आम्ही ते खर्च तिथे केलेले आहेत. नंतर आहे आमची क्रूज सफारी. आम्ही 5 वाजता घाटावर पोहोचून गेलेलो होतो. तिथे 2 प्रकारचे बोट असतात, एक 700 रुपयावाली बोट आणि एक 500 रुपयावाली बोट. तर 700 रुपयाच्या बोटमध्ये तुम्हाला वॉशरूम आणि ग्लास कव्हरिंग मिळून जातं आणि 500 रुपयाच्या बोटमध्ये तुम्हाला टॉयलेट आणि ग्लास कव्हरिंग मिळत नाही.
तर आम्ही थंडी आणि कीर्तनाचा अंदाज घेऊन ग्लासवालाच निवडलं, 700 रुपये पर हेडवालं. तर अशा प्रकारे आमचा बोट प्रवास झाला. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सारनाथला गेलो होतो. तर सारनाथला जाताना आम्हाला रिक्षा लागणार होती, तर आम्ही ती 400 रुपयामध्ये ठरवून घेतली. त्यानंतर तिथून येताना आम्ही बनारसी साडीचा मोह आवरू शकलो नाही, तर अशा प्रकारे आम्ही तिथे थोडीशी शॉपिंग सुद्धा केली. तिथल्या ज्या साड्या आहेत त्या खरंच खूप छान आहेत, हँडलूम आहेत, पण तिथल्या ज्या प्राइजेस आहेत त्या थोड्या मला महाग वाटल्या. हा माझा अंदाज होता की त्या थोड्या महाग आहे. मी ऑनलाईन सुद्धा चेक केलं, तर मला त्या सेम साड्या 1400, 1500, 1600 रुपयामध्ये मिळत होत्या. तर मे बी क्वालिटी चेंज असू शकते, पण खूप प्राइस तिथे मला जास्त वाटत होते. तर मी सुद्धा एक 4000ची जी साडी होती ती 2000 रुपयामध्ये तिथून बार्गेनिंग करून घेऊन आलेले. तर अशा प्रकारे माझा तिथला हा शॉपिंग एक्सपिरियन्स राहिला. बाकी मी तिथून फ्रीज मॅग्नेट, काशी विश्वनाथ मंदिराची जी एक प्रतिकृती आहे ती सुद्धा आणली. तर ते मला बजेटमध्ये भेटून गेलं, 50-60 रुपयापर्यंत भेटून जातात त्या. तर नंतरचा टप्पा आहे प्रयागराज. तर तिथे जाण्यासाठी आम्ही यूपी गव्हर्नमेंट बस निवडली. वाराणसीवरून आम्ही यूपी गव्हर्नमेंट बसने 280 रुपये पर सीटने प्रयागराजला आलो. इथे आमचं नशीब थोडं जोरात होतं, कारण की जसं मी बोललं, मी प्रयागराजमध्ये होमस्टे बुक केले नव्हते, तर तिथे येऊन मला हॉटेल्स पाहून मग मला बुक करायचं होतं. तर असे 2-3 हॉटेल पाहून मला एक कृष्णा कॉन्टिनेंटल नावाचं हॉटेल भेटलं. तर ते जस्ट 4 दिवसाआधी ओपन झालेलं होतं, त्यामुळे पूर्ण चकाचक हॉटेल होतं आणि आम्हाला फक्त ते 2100 रुपयामध्ये मिळून गेलं. तर ते आमच्या बजेटमध्ये पण बसून गेलं आणि आमचा एक नाईटचा स्टे होता तिथे, तर ते आम्हाला परवडून गेलो. त्यानंतर तिथे फिरायला आम्ही एकच रिक्षा ठरवून घेतली, कारण की इवन वाराणसीमध्ये असो किंवा प्रयागराजमध्ये किंवा अयोध्यामध्ये खूप सारे रिक्षावाले तुम्हाला गरांडा घालतात. तर एक रिक्षा ठरवली तर तो आपला वेळ वाचतो आणि ती बार्गेनिंग वगैरे वाचून जाते. तर एक रिक्षा ठरवून घ्या प्रत्येक स्पॉटला. तर आम्ही तिथे 800 रुपये ठरवून एक रिक्षावाला करून घेतला, ज्याने आम्हाला प्रयागराजचे सगळे फेमस स्पॉट्स दाखवले आणि आम्हाला आमच्या हॉटेलवर पुन्हा आणून सोडलं. त्यानंतर तिथला आमचा जेवणाचा एक्सपिरियन्स असा होता की आम्हाला रिक्षावाल्यानेच एक हॉटेल ब्रदर्स ज्युबिलिएट म्हणून एक आहे तिथलं, तर तिथे आम्हाला त्याने दाखवलं होतं जेवणाची सोय. ती खास करून महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप छान जेवण बनतं. साऊथ इंडियन सुद्धा आहे तिथे ऑप्शन, पंजाबी वगैरे पण ऑप्शन्स आहेत, पण मराठी जेवण तिथलं चांगलं होतं. तर आमचा जो तिथला पण खर्च आहे तो मी उद्या तुम्हाला नक्की सांगेल. तर असा आमचा हा प्रयागराजचा प्रवास इथे पूर्ण झाला आणि आम्ही निघालो अयोध्येसाठी. सेम इथे आम्ही प्रयागराजवरून अयोध्येला जायला यूपी गव्हर्नमेंट बसच केली. इथला आमचा अंदाज थोडा चुकला, कारण की इथला जो ट्रॅव्हल टाइम होता तो खूप मोठा होता, 5 तासाचा. तर मी इथे सांगेल की तुम्ही ट्रेन निवडा, ट्रेनचा प्रवास करा. मला बाळाच्या शेड्यूलमुळे मी सगळं फ्लेक्झिबल ठेवलं होतं की कधी काय होईल सांगता येत नाही. ट्रेनचं कसं थोडं टायमिंगवर असतं, टायमिंगवर पोचावं लागतं, त्यामुळे मी इथे ट्रेन टाळली होती. अयोध्येत आल्यावर आमचं जे होमस्टे होतं ते होतं कोशिला कुंज. ते सुद्धा मी Airbnb वरूनच बुक केलं होतं. तर ॲस्थेटिक होमस्टे तुम्ही बोलू शकता ह्या होमस्टेला, आणि कम्फर्टेबल होतं, कोझी होतं आणि खूप छान होतं. मला वाटलं बाळासाठी किचन लागेल म्हणून मी हे जे होमस्टे होते ते बुक केले होते, बट मला किचन एक्सेस लागला नाही. इथे सुद्धा आम्हाला खूप छान जेवण मिळून गेलं भरत रामजी रेस्टॉरंटमध्ये. तिथली क्वांटिटी थोडी छोटी आहे आणि प्राइस पण थोडी हाय आहेत, पण इथले हायजीन आणि क्वालिटी खरंच खूप छान होती. तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. तर अयोध्येचा आमचा सगळं प्लॅन, आम्ही तिथे सुद्धा आम्ही एक रिक्षा ठरवून घेतली आणि सगळे तिथले जे स्पॉट होते ते पाहिले. तर 4-5 जे स्पॉट आहेत ते पाहायचे. 400 रुपये तिथले पण रिक्षावाले घेतातच. तर आम्ही फॅमिलीमुळे प्रिफर करत होतो रिक्षाच करावी, कारण की चालायला सुद्धा ते तिथले स्पॉट जवळ होते, पण बाळाला घेऊन आणि एका वयस्कर व्यक्तीला घेऊन चालणं थोडं अवघड होऊन जातं. तर फॅमिली असाल तर नक्की रिक्षा करा, आणि तुम्ही एकटे असाल तर चालत त्या डिस्टन्सवर जाऊ शकता, जे जवळजवळचे डिस्टन्स आहेत ते. तर अशा प्रकारे आमचा अयोध्याचा प्रवास पूर्ण झाला. बाळासोबत प्रवास करणं कठीण आहे, पण अशक्य अजिबात नाही. तुम्हालाही माझे हे ट्रॅव्हल हॅक्स आवडले असतील तर सेव्ह करून ठेवा, म्हणजे पुढच्या ट्रिपला तुम्हाला नक्की कामाला येतील. प्रवासाचं नियोजन करताना योग्य माहिती असणं खूप गरजेचं असतं. मी सुगम दर्शनाची लिंक, हॉटेलचे डिटेल्स आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, त्या नक्की वाचा. तुम्हीही तुमच्या बाळाला घेऊन असा कोणता धार्मिक प्रवास केला आहे का? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगाल, मला वाचायला आवडेल.
व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.